कर्जत तालुक्यातील भिवपुरी स्टेशनजवळील चिंचवली येथे रेल्वे गेट क्रमांक 23 वर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतलाय। मात्र या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या दुर्लक्षित केल्या जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। उड्डाणपुलाच्या कामासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार असून त्यांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी होत आहे। काही शेतकऱ्यांच्या जमिनी 2 तुकड्यात विभागल्या जाणार असल्याने त्यांची किंमत कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। तसेच ज्यांच्याकडून अत्यल्प जमीन उतरणार आहे त्यांची संपूर्ण जमीन संपादित करून योग्य मोबदला द्यावा अशी मागणी आहे। पहा, भिवपुरी स्टेशनच्या बाजूला जे चिंचवली येथे रेल्वेचं गेट नंबर 23 आहे, काही वाहतूक समस्या निर्माण होत असल्याने रेल्वेने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। पण रेल्वेच्या या उड्डाणपुलाबरोबर वाहतुकीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सुटणार आहेत। पण हे करता इथले स्थानिक रहिवासी आणि इथले स्थानिक शेतकरी बाधित होणार आहेत। त्या संदर्भात रेल्वेकडून त्यांना 25 मार्च आज तारीख असून विधिवत नोटीस आलेली आहे। पण या नागरी समस्यांपैकी काही समस्यांचा उहापोह मी या समस्त शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने करतो। हे उड्डाणपूल बांधताना काही शेतकऱ्यांची शेती जाणार आहे। आम्हा सर्व शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आमच्या शेतीला योग्य प्रकारे मोबदला शासनाने द्यावा, ही शासनाकडे आम्ही विनंती करत आहोत। तसेच काही शेतं अशी आहेत किंवा काही मालमत्ता, काही शेतं अशी आहेत की हे काम करताना ती शेतं विभागली जाणार आहेत। विभागली गेलेल्या शेतामुळे त्या जागेचं मूल्य कमी होणार आहे। पर्यायी शेतकऱ्यासाठी ती जागा निरुपयोगी ठरणार आहे। आम्ही अशी विनंती करतो की त्याही जागेला योग्य मोबदला द्या किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या अगदी लहानशी जागा उरत असेल तर रेल्वेने घेऊन ते योग्य दर द्यावा अशी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करतो। तसेच हे उड्डाणपूल बांधताना चिंचवली येथील ग्रामस्थांचे देखील काही अडचणी आहेत। यापैकी पहिली अडचण जी होणार आहे, गावात जर एखादा मयत झाला तर त्या अंत्यविधीच्या वेळी अगदी खूप सारा 2-3 किलोमीटर फिरून आम्हाला यावं लागणार आहे। तर आम्ही प्रशासनाकडे, रेल्वे प्रशासनाकडे विनंती करतो की आम्हाला एकतर पर्यायी रस्ता द्यावा अथवा भुयारी मार्ग काढून द्यावा। तसेच इथे दरवर्षीप्रमाणे गोविंदा उत्सव होतो, गणपती उत्सव होतो। मग रेल्वेच्या वरच्या पट्ट्यातील लोक गणपती गौरी विसर्जनासाठी गावात जातात, त्यांना सुद्धा तशीच समस्या उत्पन्न होणार आहे। सालाबाद प्रमाणे दरवर्षी येथे श्रीरामांच्या मंदिरात राम जन्मोत्सव होतो, त्यावेळी आपल्या तालुक्यातील बीड बुद्रुक येथून श्रीरामांची पालखी येते। त्या पालखीच्या मिरवणुकीला किंवा ती पालखी आणण्याला देखील खूप सारा त्रास होणार आहे आमच्या या ग्रामस्थांच्या। तसेच बाजूला जी शाळा आहे, मेडिकल कॉलेज आहे, यासाठी सुद्धा एक विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे। तर आम्ही रेल्वे प्रशासनाकडे शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करतो की त्यांच्या जागेला योग्य मोबदला द्यावा। ज्या शेतकऱ्यांची विभागणी होणार आहे शेतीची त्यांना त्या जागेचं आणखीन योग्य त्यांचं मूल्यमापन करून योग्य दर द्यावा व ग्रामस्थांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा योग्य त्यांना मार्ग काढून आम्हाला पर्यायी रस्ता द्यावा एवढी रेल्वे प्रशासनाकडे शेतकऱ्यांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं चिंचवलीकर ग्रामस्थ करत आहोत। या प्रकल्पाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नसून गावातील सामाजिक व धार्मिक बाबींवरही होणार आहे। अंत्यविधीसाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना 2 ते 3 किलोमीटर वळसा घालावा लागणार असल्याने पर्यायी रस्ता किंवा भुयारी मार्गाची गरज व्यक्त करण्यात आली आहे। तसेच गोविंदा उत्सव, गणपती विसर्जन आणि श्रीराम पालखी मिरवणुकीवरही या पुलाचा परिणाम होण्याची शक्यता आहे। याशिवाय परिसरातील शाळा व मेडिकल कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासावरही परिणाम होणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। रेल्वे प्रशासनाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून स्थानिकांना न्याय द्यावा अशी मागणी चिंचवली येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी केली आहे। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।